नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन-एक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखक अशी एकूण 78 पदे भरली जाणार आहे. जर तुम्हालाही या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल, पण फॉर्म कसा भरायचा आहे, कोणती कागदपत्र लागणार आहे, फी किती आहे आणि अर्ज करताना कोणत्या चुका टाळायच्या हे माहीत नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा आहे ते स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या एन-एक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट्स, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती आपण रोज या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण जो ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस, अशा प्रकारचं पेज तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला या ठिकाणी बघू शकता इथे क्लिक हिअर टू रीड ॲडव्हर्टाइजमेंट, तुम्ही जाहिरात इथे वाचू शकता. क्लिक हिअर या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारच्या या ठिकाणी बघू शकता इथे जाहिरात ओपन होणार आहे. ऑलरेडी आपण या संपूर्ण पदभरतीची माहिती स्टेप बाय स्टेप संपूर्ण डिटेल्स माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला जर सविस्तर माहिती घ्यायची असेल तर जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता आणि स्पेशल आपण एक व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ जाऊन या ठिकाणी बघू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी या पदभरतीबाबत मिळून जाईल. तर आता आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशन करू शकता. ऑलरेडी तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर लॉग इन या टॅबवर तुम्ही क्लिक करून पुढील माहिती या ठिकाणी भरू शकता. तर आपल्या या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं नाही, त्यामुळे आपण क्लिक हिअर न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर या ठिकाणी क्लिक करणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता थोडा वेळ घेईल आणि एक नवीन पेज तुम्हाला या ठिकाणी ओपन होणार आहे. आय ॲग्री, मी सहमत आहे या बटनावर या ठिकाणी क्लिक करून अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज इथे ओपन होणार आहे. त्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला आपली वैयक्तिक माहिती भरायची आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचे स्वतःचे नाव इथे भरायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या वडिलांचे नाव आणि तुमचं आडनाव इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या आईचे नाव जे काही असेल 10वीच्या सर्टिफिकेटनुसार, त्यानंतर वडिलांचे नाव इथे टाकून घ्यायचे. संपूर्ण माहिती तुम्हाला SSCच्या सर्टिफिकेटनुसार या ठिकाणी भरून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्या नावामध्ये बदल झाला आहे का? येस असेल तर येस करू शकता, नो असेल तर नो या ठिकाणी करू शकता. ज्या विवाहित महिला उमेदवार आहेत त्यांच्या नावामध्ये या ठिकाणी बदल असू शकतो. त्या उमेदवारांनी अर्ज या ठिकाणी करताना येस या टॅबवर क्लिक करून त्या ठिकाणी तुमच्या नावामध्ये जो काही बदल या ठिकाणी झालेला असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख काय आहे, तर या ठिकाणी जन्म दाखल्यानुसार किंवा SSC बोर्डच्या सर्टिफिकेटनुसार तुमची जन्मतारीख इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचं जेंडर जे काही असेल, मेल असेल, फिमेल असेल, अदर असेल ते इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक, त्यानंतर इथे कन्फर्म मोबाईल नंबर, या दोन्ही टॅबमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं ईमेल ID दोन्ही ठिकाणी तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. कन्फर्म ईमेल ID टाकून या ठिकाणी पुढे तुम्हाला परीक्षा केंद्र या ठिकाणी निवडून घ्यायचे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता परीक्षा केंद्र निवडण्याकरता 3 टॅब या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तुमच्या पसंतीनुसार सेंटर्स परीक्षेकरता निवडायचे ते या ठिकाणी तुम्ही तिन्ही टॅबमध्ये निवडू शकता. त्यानंतर या ठिकाणी या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, आपण कोणत्याही मंडळाचे नोंदणीत माथाडी कामगार अथवा सुरक्षा रक्षक आहात का, असे म्हणून इथे म्हटलं जात आहे. तर हो असेल तर हो करू शकता किंवा नाही असेल तर नाही या ठिकाणी करू शकता. त्यानंतर कोर्टमध्ये तुमच्या या ठिकाणी काही केस जर चालू असेल तर या ठिकाणी येस करू शकता किंवा नो या टॅबवर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता. त्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जनरेट OTP या टॅबवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारचा एक कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, जशाचा तसा कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP जाणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईलवर आलेला OTP क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मी OTP इथे टाकलेला आहे. तर अशा प्रकारे व्हॅलिडेट OTP या टॅबवर क्लिक करून घ्यायचा आहे आणि बघू शकता इथे OTP हॅज बीन व्हॅलिडेट सक्सेसफुल असा मेसेज तुम्हाला इथे शो झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. थोडं खाली आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता इथे कॅप्चा तुम्हाला दिसत असेल तर हा कॅप्चा तुम्हाला जशीच्या तशी इथे टाकून घ्यायचा आहे आणि रिव्हेरीफाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमचं जे काही या ठिकाणी माहिती भरलेली आहे ती इथे तुम्हाला शो होत असेल.
माहिती भरल्याच्या पुढे तुम्हाला एक चेकबॉक्स या ठिकाणी दिसत असेल, तर आपली संपूर्ण माहिती भरलेली एकदा रिव्हेरिफाय या ठिकाणी करून त्या चेकबॉक्सवर या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण भरलेली माहिती आणि त्या समोरील चेकबॉक्सवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मी संपूर्ण माहिती या ठिकाणी रिव्हेरिफाय करून सबमिट या टॅबवर या ठिकाणी क्लिक करून घेतो. तर अशा प्रकारे बघू शकता आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं आहे आणि अशा प्रकारचा मेसेज इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन क्रमांकाचा इथे शो होत आहे. तर हा रजिस्ट्रेशन क्रमांक तुम्ही या ठिकाणी नोट करून ठेवू शकता आणि त्यानंतर क्लोज या टॅबवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. अप्लाय पोस्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला क्रिएटचं बटन या ठिकाणी दिसत असेल, तर या क्रिएट टॅबवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडा वेळ घेईल आणि एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होणार आहे. त्यांनी पर्सनल डिटेल्स, ॲडिशनल डिटेल्स, कम्युनिकेशन डिटेल्स, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स याबाबतची माहिती आणि त्यानंतर डॉक्युमेंट आणि पेमेंट करून तो ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी अशा पद्धतीने भरायचा आहे. टोटल 5 टॅब तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. तर सुरुवातीला आपण पर्सनल डिटेल्स हे पहिलं टॅब या ठिकाणी भरणार आहोत. तर अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला या चेक बॉक्सवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी इन्स्पेक्टर, अकाउंटर आणि स्टेनो टायपिस्ट ते पद तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी थोडं खाली आल्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती काय आहे? तर या ठिकाणी मॅरिड, अनमॅरिड जे काही असेल ते या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी थोडं खाली आल्यानंतर नॅशनॅलिटी जे काही तुमचं राष्ट्रीयत्व आहे, इंडियन असेल जे काही ते या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? येस असाल तर येस, नो असेल तर नो करू शकता. त्यानंतर तुम्ही अधिवास प्रमाणपत्र देण्याच्या प्राधिकरणाचे नाव, त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक, त्यानंतर अधिवास प्रमाणपत्राचं क्रमांक इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र क्रमांक म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटचा नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राची तारीख, त्यानंतर शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकरणाचे नाव म्हणजेच अथॉरिटीचे नाव इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जात कोणती आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून या पदासाठी अर्ज करत आहात, त्या कॅटेगरीचे नाव इथे लिहून घ्यायचे आहेत. जो कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी निवडाल त्यानुसार या ठिकाणी बघू शकता इथे कॅटेगरीचे नाव तुम्हाला इथे निवडून घ्यायचे आहे. त्यानंतर जात प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकरणाचे नाव ते इथे टाकून घ्यायचे आहे. जात प्रमाणपत्र निर्गमित केल्याची तारीख, त्यानंतर जातीच्या प्रमाणपत्राचा क्रमांक, तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर या ठिकाणी येस करू शकता किंवा नो या ठिकाणी करू शकता. त्यानंतर जात वैधता तुमच्याकडे असेल तर त्या प्राधिकरणाचे नाव, त्याची तारीख निर्गमित केल्याची, त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्राचा क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण निर्दिष्ट करू इच्छित असलेली कोणतीही ओळख, जन्म खूण म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला आयडेंटिफिकेशन बर्थ मार्कशीट टाकून घ्यायची असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी काही फरक पडणार नाही. तर या ठिकाणी बघा थोडं खाली आल्यानंतर आपल्याकडे पॅन कार्ड आहे का? पॅन कार्ड असेल तर येस करू शकता किंवा नसेल तर नो करू शकता. येस केल्यानंतर या ठिकाणी पॅन कार्डचा नंबर आणि पॅन कार्डवर असलेलं नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे का? येस असेल तर येस करू शकता, नसेल तर नो या ठिकाणी करू शकता. येस केल्यावर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण ड्रायव्हिंग लायसन डिटेल्स या ठिकाणी भरून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र आहे का? येस असेल तर येस करू शकता, नो असेल तर नो या ठिकाणी करू शकता. येस असेल तर तुम्हाला मतदान आयडीचा क्रमांक आणि त्याची सर्व डिटेल्स या ठिकाणी भरून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे पासपोर्ट आहे का? येस असेल तर येस करू शकता, नो असेल तर नो करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे बँक खाते आहे का? येस असेल तर येस करू शकता किंवा नो असेल तर नो या ठिकाणी करू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण पर्सनल डिटेल्स या ठिकाणी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला दिलेल्या या चेकबॉक्सवर क्लिक करून घ्यायचे आहे आणि सेव्ह नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता दुसऱ्या प्रकारचं या ठिकाणी पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये ॲडिशनल डिटेल्स बाबत माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलंय तर तुम्ही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मुलगा, मुलगी आहात का? येस असेल तर येस करा, नाही असेल तर नो करू शकता. त्यानंतर प्रकल्पग्रस्त तपशील भरायचा आहे. आपण प्रकल्पग्रस्त आहात का? येस असेल तर येस करा, नाही असेल तर नो करू शकता. त्यानंतर भूकंपग्रस्त तपशील या ठिकाणी भरायचं आहे. त्यामध्ये तुम्ही भूकंपग्रस्त आहात का? तर येस असेल तर येस करा, नाही असेल तर नो करू शकता. त्यानंतर अंशकालीन कर्मचारी तपशील भरायचा आहे. आपण पदवी, पदवीधारक अंशकालीन उमेदवार आहात का? यस असेल तर होय करा, नसेल तर नो या ठिकाणी करू शकता. त्यानंतर माजी सैनिक आहात का? येस असेल तर येस करा, नाही असेल तर नो करू शकता. त्यानंतर क्रीडा व्यक्ती तपशील भरायचा आहे. शासनाच्या ठरावानुसार तुम्ही गुणवान खेळाडू आहात का? असेल तर येस करा, नसेल तर नो करू शकता. त्यानंतर दिव्यांग व्यक्ती आहात का म्हणून इथे माहिती भरायची आहे. तर यामध्ये होय असेल तर
येस या टॅबवर क्लिक करा, नाही असेल तर नो करू शकता. त्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहे का? तर येस असेल तर येस, नो असेल तर नो या ठिकाणी टॅबवर त्या ठिकाणी क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला अनाथ श्रेणी अंतर्गत अर्ज करायचा आहे का? अनाथ असाल तर येस या टॅबवर क्लिक करू शकता, नसेल तर नाही या टॅबवर क्लिक करू शकता. आपणास यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी प्रलंबित केले आहे का? येस असेल तर येस, नसेल तर नो या ठिकाणी करू शकता. त्यानंतर तुमच्या विरुद्ध कधीही एफ-आय-आर किंवा फौजदारी खटला नोंदवला आहे का? येस असेल तर येस करा. त्यानंतर नो असेल तर नो करू शकता. तुम्हाला कधीही कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे का म्हणते, तर येस असेल तर येस करा, नसेल तर नो करू शकता. त्यानंतर आपल्यावर फौजदारी खटला चालू आहे का? आपण दोषी आहात का? येस असेल तर येस, नसेल तर नो या ठिकाणी करू शकता. त्यानंतर सामान्यतः फौजदारी प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी कार्यवाही अंतर्गत शांतता, चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी तुम्हाला कधीही कोणतेही बंद पत्र लिहून द्यावे लागले आहे का? असेल तर येस करा, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करू शकता. त्यानंतर तुमच्यावर कधीही शाळा, महाविद्यालय, विद्यापीठाकडून कोणत्याही अनुचित वर्तणुकीबाबत किंवा कोणत्याही आरोप बाबतीत कारवाई करण्यात आली आहे का? येस असेल तर येस करा, नो असेल तर नो या ठिकाणी करू शकता. भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये तुमच्यावर फौजदारी कारवाई चालू आहे का? असेल तर येस करा, नसेल तर नो करू शकता. तुमच्या विरुद्ध विभागीय चौकशी, न्यायालयीन चौकशी प्रलंबित आहे का? असेल तर येस करा, नसेल तर नाही या टॅबवर क्लिक करू शकता. त्यानंतर आपल्यावर खटला चालू आहे का किंवा आपण दोषी आहात का? असेल तर येस करा, नसेल तर नो या ठिकाणी करू शकता. तर अशा प्रकारे ॲडिशनल डिटेल्समध्ये तुम्हाला या ठिकाणी माहिती भरून घ्यायची आहे आणि खाली आल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स बाबत माहिती या ठिकाणी भरायचं आहे. तर बघा, पत्रव्यवहाराचा पत्ता यामध्ये करस्पॉन्डेंट ॲड्रेसमध्ये तुम्हाला संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर परमनंट ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमचा जो काही परमनंट ॲड्रेस आहे तो या ठिकाणी टाकून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करून घ्यायचा आहे. त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स बाबत माहिती या ठिकाणी द्यायची आहे. तर बघा, सुरुवातीला मराठी भाषेचे ज्ञान आहे का? तर या ठिकाणी येस असेल तर येस करू शकता, नो असेल तर नाही या टॅबवर क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला माध्यमिक शालांत परीक्षेची माहिती म्हणजेच एस-एस-सी 10thची माहिती या ठिकाणी भरायची आहे. त्यामध्ये सुरुवातीला परीक्षा मंडळाचे नाव, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. त्यानंतर तुमच्या शाळेचे किंवा संस्थेचे नाव या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज सी-जी-पी-ए यामध्ये तुम्हाला आपल्या टक्केवारीची माहिती द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला 10वी मध्ये किती गुण या ठिकाणी प्राप्त झाले ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मॅक्सिमम मार्क्स किती होते ते इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर परीक्षा होण्याचा महिना आणि वर्ष या ठिकाणी 10वीचा इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर 12वीचं तपशील इथे भरायचं आहे. त्यामध्ये मंडळाचे नाव, परीक्षा मंडळाचे जे काही नाव असेल ते इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर शाळा किंवा संस्थेचे नाव, त्यानंतर पर्सेंटेज या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. तुम्हाला 12वी मध्ये किती प्राप्त गुण मिळालेले होते, त्यानंतर मॅक्सिमम किती गुण होते आणि परीक्षा होण्याचं महिना आणि वर्ष इथे निवडून घ्यायचं आहे. डिप्लोमा तपशील या ठिकाणी असेल तर तुम्ही इथे भरू शकता. नाही भरला तरी काही फरक पडणार नाही, कारण लाल टिकमध्ये असलेलेच तुम्हाला माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनची म्हणजे पदवीचा तपशील इथे भरून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघा, तुमचं या ठिकाणी जे काही डिग्री या ठिकाणी झालेलं असेल ते इथे ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर कोणत्या संस्थेमधून तुम्ही डिग्री उत्तीर्ण केलेला त्या संस्थेची माहिती भरायची आहे. परीक्षा होण्याचा महिना आणि वर्ष निवडायचं आहे. त्यानंतर पर्सेंटेजमध्ये माहिती या ठिकाणी भरायची आहे. पदवीमध्ये तुम्हाला किती गुण मिळालेले होते ते इथे टाकून घ्यायचं आहे. मॅक्सिमम किती गुण होते ते इथे टाकून घ्यायचं आहे. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन बाबत माहिती या ठिकाणी भरू शकता. त्यानंतर एम-एस-सी-आय-टीचं किंवा जे काही समतुल्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर त्या बाबतची माहिती सुद्धा इथे भरून घ्यायची आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स बाबत माहिती भरल्यानंतर या ठिकाणी बघू शकता, शेवटच्या टॅबवर आपण या ठिकाणी आलेलो आहोत. यामध्ये आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे आहे. तर नजीकच्या काळातील काढलेला पासपोर्ट आकाराचा फोटो स्कॅन करून त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता, या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह फोटोसुद्धा इथे घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अपलोड फोटोग्राफ या टॅबवर क्लिक करून तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. तर 80 KB ते 200 KBच्या दरम्यान तुम्ही तो फोटो या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. JPG फॉर्मॅटमध्ये 200 DPIमध्ये स्कॅन करून तो फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी
ठिकाणी आपली स्कॅन केलेली स्वाक्षरीसुद्धा अपलोड करून घ्यायची आहे. तर ती स्वाक्षरी 80 केबी ते 200 केबीच्या जे-पी-जी आणि जे-पीच्या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो 10वीचं गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. ते सुद्धा तुम्हाला 100 केबी ते 2 एमबीच्या साईजमध्ये अपलोड करून घ्यायचं आहे. जे-पी-जी फॉर्मॅटमध्ये किंवा पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो जी डॉक्युमेंट्स या ठिकाणी मागितलेली आहेत, ती सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या टॅबमध्ये या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे. तर यामध्ये बघू शकता तुम्हाला पासपोर्ट साईज आकाराचा फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमची स्वाक्षरी, त्यानंतर तुमचं 10वीचं गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, त्यानंतर 12वीचं गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. तुमच्याकडे डिप्लोमा असेल तर डिप्लोमा अपलोड करू शकता. त्यानंतर ग्रॅज्युएशन झालेलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशनची माहिती त्याबाबतचे प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. त्यानंतर एम-एस-सी-आय-टीचं प्रमाणपत्र, त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, दिवस प्रमाणपत्र, अशा सर्व कागदपत्र त्या ठिकाणी त्या बॉक्समध्ये तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. जातीचं प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर ते सुद्धा या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आणि इतर संबंधित काही कागदपत्र असेल तर या टॅबमध्ये तुम्हाला इकडे क्लिक करून अपलोड करून घ्यायचं. 100 केबी ते 2 एमबीच्या दरम्यान जे-पी-जी फॉर्मॅट किंवा पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करू शकता. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी बघा ₹900 याची फी तुम्हाला रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन म्हणून या ठिकाणी भरायची आहे. तर या ठिकाणी या सर्व टॅबवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी काही डिक्लेरेशन आहे. त्या सर्व डिक्लेरेशनच्या चेकबॉक्सवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. संपूर्ण फॉर्म तुम्हाला आपला भरला आहे की नाही ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. संपूर्ण फॉर्म या ठिकाणी भरून झाल्यानंतर सबमिट या टॅबवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि जो काही ₹900 या ठिकाणी ती ॲप्लिकेशन फी आहे, ती ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा भीम यू-पी-आयच्या माध्यमातून या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी बघितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना काही समस्या असेल तर कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.